8 दिवसाच्या मोठ्या गॅपनंतर फायनली मी बॅक टू रुटीन आलेली आहे. ते कसं काय ते सांगते. मागच्या 8 दिवसापासून इवाची आणि माझी इतकी तब्येत खराब आहे आणि त्यामुळे मी काहीच शूट केलं नव्हतं. जे कुठले व्लॉग मी अपलोड केले होते, ते जुने अपलोड केले होते. कारण शूट करण्याची ताकद माझ्यात नव्हती. इव्हन एडिटही मी कसंबसं करत होते. इवासुद्धा 8 दिवसापासून स्कूलला गेली नव्हती. सो आज फायनली मंडेपासून ती स्कूलला जात आहे. सो सकाळी उठल्याबरोबर फटाफट भाजी वगैरे टाकली. इवा बोलली, "मम्मा आता आज मला खूप जास्त बोर होतंय. मला काहीतरी माझ्या मनावरचं दे, जेणेकरून मला स्कूलला जावंसं वाटेल." सो तिच्यासाठी मी मॅगी बनवली. मी शक्यतोवर तिला मॅगी देत नाही. गव्हाचे जे शेवया असतात त्याच्यामध्ये मॅगी पावडर बनवून देते. बट तिचं असं होतं, की "मम्मा प्लीज आज तरी असं नको करू." सो मी बाहेरचीच मॅगी तिला दिली आणि टिफिनसाठी मी एकीकडे भाजी बनवते. आणि तोच नेहमीचा प्रश्न, की भाजी काय बनवायची? सो मी आज काय केलं, मसूर डाळ आहे त्याच्यामध्ये ना शेपूची भाजी टाकली. कारण माझ्याकडे खूप सारी शेपूची भाजी आहे, जी संपतच नाही आहे आणि मी भाजी खूप कमी बनवते. म्हणजे माझी आणि इवाच्या डॅडीपुरतीच बनवते. सो ती काही संपत नव्हती. सो मस्तपैकी शेपू टाकून मसूर डाळ बनवली. इतकी टेस्टी झाली होती, की कायच सांगू. आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला जेवणही असं जात नव्हतं. आवाजही तुम्ही माझा बघू शकता. आणि त्यातल्या त्यात कसं होतंय, मी किती जरी तब्येत ठीक नाही म्हणलं ना, तरी मी पाण्यात जाते म्हणजे जातेच. घरी वापस आले इवाला सोडून आणि हे करा मग ते करत बसले. असा होता माझा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.